संबंधितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. धुळे तालुक्यातील चिचवार गावात घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडली आहे. अवघ्या 20 वर्षीय गोपाल रवींद्र माळी या तरुणाने कंपनीच्या बाजू असलेल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणासाठी गावाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या केंद्रीय संलग्न सोलार दारुगोळा निर्मिती प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार गोपाल माळी यांना अनेक दिवसांपासून मानसिक त्रास सहन करावा लागत होता. काही वरिष्ठांकडून वारंवार दबाव टाकला जात होता. तसेच कामावरून काढून टाकू अशी भीती दाखवली जात असल्याने ते सतत मानसिक तणावाखाली वावरत होते. बेरोजगार होण्याच्या भीतीने ते चिंतित होते. त्यातच गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्रीच्या सुमारास गोपाल यांनी कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात गळफास घेतल्याची माहिती समोर येताच चिचवार गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गोपाल यांचे मृत्यूचे संबंधित प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि मृतांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. परिस्थिती तणावपूर्ण बनताच सोनगिरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांच्यात जवळपास 2 तास चर्चा झाली. या चर्चेनंतर व्यवस्थापनाने मृत गोपाल माळी यांच्या कुटुंबातील मोठ्या भावाला व वडिलांना कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि गोपाल माळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे चिंचवारसह संपूर्ण धुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका तरुणाचा जीव गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पुढे आला आणि त्यानंतर आश्वासनाची भाषा सुरू झाली, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विजय सूर्यवंशी. गोपाल हा माझा चांगला मित्र होता. तो नेहमी कंपनीविषयी माझ्याजवळ सांगत होता, परंतु कंपनीला जा 2 महिन्यापासून पगारही दिलेला नव्हता. तो कंपनीमध्ये नेहमी ओटी वगैरे करायचा, तरीसुद्धा कंपनी त्याच्यावरती त्याचा पगार वेळेवर देत नव्हती, म्हणून तो मानसिक टेन्शनमध्ये होता. रात्री तो कामावरती आला, घरी जेवण करून आला, घरच्यांना सांगून आला की मी कंपनीमध्ये कामाला जातोय, परंतु संबंधित HR डिपार्टमेंटने त्याला कामावर घेतलं नाही. त्याचा तो वैताग आला म्हणून त्याने हा पर्याय केला. ज्याच्या कंपनीच्या बाजूला शेत आहे आणि त्याने तिथं ते आत्महत्या केलेली. या कंपनीच्या लोकांमुळेच, कंपनीच्या लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळेच त्याने ही आत्महत्या केलेली. हे टोकाचे पाऊल उचललेलं आहे. तो घराचा करता व्यक्ती आहे आणि जोपर्यंत गोपालला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी पीडित असंच राहील. आणि जोपर्यंत कंपनीचे जे संबंधित कर्मचारी त्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपालचा अर्धप्रीत या ठिकाणी घेऊन जाणार नाही, अशी आमची मागणी आहे. पोलीस प्रशासनाला आमची विनंती, त्यांना लवकरात लवकर अटक करावं. आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना 1 तासाच्या आतमध्ये अटक करतील. कारण आम्हाला इथे 1 तास झालेला आहे, तरी कुठलाही कंपनीचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. 1 तासापासून 45 सेल्सिअस तापमानमध्ये सर्व लोक आम्ही इथं बसलेलो आहे, तरी सुद्धा कंपनीचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही. म्हणून कंपनी त्यांच्या मनाप्रमाणे राज करते या ठिकाणी आणि त्यांना वाटलं त्यावेळेस मुलांना काढून टाकते. त्यामुळे या कंपनीचा पूर्णपणे अन्याय आणि आमचा भारतीय संविधानावरती आणि सोनगीर पोलीस स्टेशनवरती साहेबांवरती संपूर्ण वरती विश्वास आहे की ते 1 तासाच्या आतमध्ये त्यांना लवकरात लवकर अटक करतील आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील. धन्यवाद. चिंचवारचा रतिलाल पाटील माझा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या चिंचवार गावात जेव्हापासून कंपनी चालू आहे, सुरळीत चालू होती, या 2-3 महिन्यापासून HR डिपार्टमेंट असो काही त्या SO असो यांनी मला चॅलेंज दिलं, सांगितलं, मला स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा मी एक पोरगाही राहू देणार नाही. होते गलती, मान्य आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, झाली असेल गलती, यांनी थोडीही गलती केली की 2 महिना डिचुकायचा. मग आता त्यांना 550 रुपये रोज, समजा आता 6 महिने झाले 550 रुपये रोज आहे. मग यांना 2 महिने घरी ठेवू, 2 महिने परत आपण 2-4-5 लोकांनी जायचं, गावकरी लोकांनी सोमनाथ पाटील असतील किंवा सर्व गावाचे सरपंच वगैरे, मग यांना लावून घ्या. मग त्यांनी परत यांना कमी पगारमध्ये काम करायला लावायचं. आणि यांनी फक्त टार्गेट चिंचवारचा पोरगा, एवढंही छोटीही चूक झाली, मान्य, चूकही झाली नको पाहिजे हे आम्ही पण मान्य करतो. पण मी त्या एक SO म्हणून इथं काय त्याचं नाव अरविंद वाघ, त्याला काय सांगेल, बाबा एवढं गावाचे खेडेगावाचे पोरग आहे, ते काय बाहेर कंपनीमध्ये गेले नाही, कंपनीचा नेम आहे, तो एक डोळा उघड करून नाही, थोडाफार सहन करून घे. तर त्यांनी मला काय चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये मी चिंचवारचा एक पोरगा इथं राहू देणार नाही. मला चॅलेंज दिलेलं आहे ओपनली, समोरासमोर. म्हणून मी सांगतो HR डिपार्टमेंट आणि GSO यांची बदली होई, त्यांनी आता लिहा की बदली होई, पण पाहिजे. मी API तुषार मुरलीधर देवरे, प्रभारी सोनगिरी पोलीस स्टेशन. सोनगिरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवार गावातील गोपाल रवींद्र माळी यांनी त्याच्या शेतामध्ये
फाशी घेतली होती, हँगिंग केली होती. त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती. धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवाड तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता. त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता. तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती. त्या अनुषंगाने तिथे आले होते. तिथे एक 100-150 लोक जमले होते. त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो. आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ या 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे. सध्या शांतता आहे.